हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर मी काल तुम्हाला शेतात गेले होते, तिथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता आणि नंतर आम्ही छोट्या ताईची तर गेलो, जेवण वगैरे केले आणि नंतर आलेलो होतो आमच्या घरी. तर हे बघा घराची अवस्था काय झालेली आहे. आता घर आणि शेत दोन्हीची ही अवस्था खूप बेकार झालेली आहे. कारण शेतामध्ये पण शेताचं तरी चालतं कसं तरी आपलं, पण घरामध्ये 2-3 वर्ष झालं आम्ही म्हणजे असं 4 दिवस येऊन राहिलेलो नाही येतं. आणि काय झालेलं आहे, शेजारच्यांनी बांधकाम केलेलं आहे. बांधकाम केल्यामुळे ती मधली भिंत जी आहे तिला सांद पडलेली आहे. सांद पडल्यामुळे घरामध्ये पाणी आलेलं आहे आणि घरामध्ये पाणी आल्यामुळे खालची जी लादी आहे, गच्ची आहे केलेली, ती सर्व फुगलेली आहे. आणि फुगल्यामुळे बऱ्याच जागेवरती अगोदरच उकरलेली सुद्धा होती थोडीशी, पण आता ती पूर्ण फुगलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी एक 75% फुगलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि हे बघा सगळीकडे काय झालं आहे, म्हणजे कुजल्यासारखं जुनं जुनं असं झालं आहे. पण माळवत जे आहे ते कुजलेलं नाही आहे, चांगलं आहे. त्याला थोडंसं व्यवस्थित पेंट केलेलं नाही आहे. आणि प्लस काय झालेलं आहे, एक जी साईडची भिंत आहे ना तीसुद्धा कललेली आहे. असो, आम्ही तेवढं झाल्याच्यानंतर सगळं काय केलेलं आहे, नणंदबाईची तर गावात मोठ्या नणंदबाई आहेत आमच्या, त्यांच्या इथं गेलो, दर्शन वगैरे घेतलं, म्हणजे थोडंसं बसलो, चहा पाणी वगैरे घेतले आणि इकडे आलेलो आहोत. कारण तिथं आम्हाला 6 वाजून गेले होते आणि त्यामुळे तिथला काही व्हिडिओ वगैरे मी थोडाही घेतलेला नाही आहे. आणि तिथं थोडंसं बोलणं बसणं झालं. आणि इथं हा आहे रविवारचा दिवस. तर रविवारच्या दिवशी कोमल म्हणजे माझी भाऊजाई, तिची आहे रविवारच्या पूजेची तयारी. तर तिला आणि आईची आहे सकाळी सकाळी थैली भरण्याची तयारी चालू. थोडीशी राहिलेली होती भरून घ्यायची पिशवी, कारण आईला जायचं होतं 4 धाम यात्रेला. म्हणजे 2 धाम यात्रा जी आहे ती अगोदर झालेली आहे आणि नंतरची 2 धाम जी यात्रा आहे ती आई आता पूर्ण करत आहे. असो, आईला चालणं वगैरे होत नाही म्हणून आईची जाण्याची एवढी काही इच्छा नव्हती. पण बाबा म्हणले मी एकटा नाही करत, जसं होईल तसं आपण दोघेही करू, जेवढं घडेल तेवढं दोघालाही घडेल, म्हणून 2 जण निघालेले आहेत. त्यासाठी सजेशन थोडंसं पिशव्या तर भरून ठेवल्या होत्या, पण आईचं मुलीला दाखवणं की बघा हे घेतलं आहे, ते घेतलं आहे, आणि मुलींचं हे नको घेऊ, ते नको घेऊ, असं चालू असतं, म्हणून थोडंसं चाललेलं आहे ते. तर चला बघूया काय काय गडबड आहे ती. आता ही हिरवी असं ते मग, पण ती चांगली पातळ काय खराब व्हायची होते, जितक्या बऱ्या नसते तितक्या बऱ्या. अरे पुढे निकाल बोलते तू काय खायली सगळ्या सगळं दळ कालच आले पूर्ण. हा गेलो तुला देवा जायचे म्हणून आली. देवा काय जाते. ते छोटीशी आईच्या इथे छोटीशी पिठाची गिरणी आहे आणि त्या गिरणीवर त्यांना होईल तसं थोडंसं बाहेरचे सुद्धा दळणं वगैरे देतात. तर मध्येच त्या आलेल्या होत्या आणि त्या विचारत होत्या, पोरींनो वाटं लावायला आलात का आणि दळण वगैरे घेऊन जायचं. तर आणि आता जाते वेळेस देवाला जाताना कुणीसुद्धा 4 शब्द बोलतात, तर त्यासुद्धा बोलत होत्या, म्हणून आई त्यांना मध्येच पिशवी भरत बोलत होती. प्लेट गोळी दाखवली बघते, आमची गोळी अन्न कोण येईल आमच्या सोबत बरं जण वजन देतो संपले का तू? अरे ते रे बाबा तिथले आता मला पेरायला जायचं. फिरून आलेच मी, ते सध्या उद्या जाणार आहे. आणले खिशात ना ग असं काय न ग बरं ते तिला मारायची जन्माला. ह्याच्यात कोणतं काय टाकायचं तुमच्याकडे, ती साडी टाकते ती नाही, ती उचलली. चला झालेली आहे पिशवी वगैरे भरून आणि आमचासुद्धा गर्द आवरून झालेला आहे. तोपर्यंत कोमलची जी सूर्यनारायणाची पूजा आहे ती झालेली आहे आणि माझी आंघोळ झाली की मी लगेच करून घेतलेली आहे. आम्ही 4 जणी एकत्र होतो आणि खरं तर आम्ही 4 जणींनी एकत्र पूजा वगैरे करायला पाहिजे होते, पण आता सगळ्यांच्या आंघोळ्यासुद्धा संग होणं शक्य नव्हतं आणि सगळ्यांनाच सकाळच्या घाईसुद्धा होत्या, चहापाणी होती.
त्याचबरोबर एकेकाच्या आंघोळ्या होईपर्यंत ते पण कामं आवरून घेतले. आणि जसं जसं 4 माणसं घरात असल्याच्यानंतर जसं टाईम मिळेल तसंच करावं लागतं. तर त्यासाठी मग आम्ही एकेकीनंच केलेली आहे, जसं होईल तसं. आणि माझी झाल्याच्यानंतर मग आईनं केली, आईची झाल्यानंतर छोट्या बहिणीनं केली. चला इथंच पूजा वगैरे झाल्याच्यानंतर इथं तुळस मात्र छान आहे अंगणामध्ये. मस्त प्रदक्षिणा वगैरे करण्यात येतात. आणि आई आलेली आहे बाहेरून. मी बघा किती वेळी आहे, आईला हळद कुंकू द्यायचं ना लगेच, तर आईकडे लक्षच दिलं नाही आई आलेली म्हणून. ताट घेतलं आणि तशीच मदत आली. असंच सूनबाईकून झाल्यावर सासूबाईला राग येतो, पण माझ्याकडून सुद्धा असं झालेलं आहे. आणि पण ते आईनंही नाही ऑब्झर्व केलं आणि मीही नाही केलं. असं मला आत्ता व्हिडिओत बघितल्याच्यानंतर लक्षात आलेलं आहे. कारण आजचा दिवस रविवारचा म्हणजे हळदी कुंकवाचा असतो. आणि ह्या महिन्यातले रविवार जे असतात ते हळदी कुंकाचे, मानाचे, त्याचबरोबर वाणाचे असतात. तर असं सौभाग्याचं लेणं असतं आणि ह्याचा मानपान ह्या रविवारी असतो. तर इथं बहिणीनं काय केलेले आहे, एकीकडे भाऊजाई करत आहे चपात्या आणि एकीकडे बहीण करत आहे तिच्या पद्धतीची मेथीची भाजी, जी की तिच्या मिस्टरांना आवडते. पातळ म्हणजे रस्सा भाजी मेथीची. तर जी की मेथीची कढी रेसिपी आपण म्हणतो ना, त्या पद्धतीची मेथीची रस्सा रेसिपी भाजी ही आहे. तिनं काय केलेलं आहे, थोडेसे जिरे, लसूण, अद्रक आणि काय केलेलं आहे, शेंगदाणे मिळून असं मस्त हिरव्या मिरच्या टाकून वाटण बनवून घेतलेलं आहे. आणि ही मेथी जी आहे ती परतून घेणार आहे आणि त्यामध्ये ते वाटण टाकून ती शिजवून घेणार आहे. तर बघूया आपण ती कशी करते ते. आणि एकीकडे भाऊसुद्धा जेवण करत आहे, त्याला शेतात जायचं आहे. तर पोळ्या भाजल्या की गरम गरम पोळ्या त्यानं जेवण चालू केलेलं आहे. पनीरची थोडीशी भाजी होती रात्रीची उरलेली, तीच त्यानं खाल्लेली आहे. रात्री मस्त पनीर भाजी वगैरे जेवायला बेत केलेला होता. मस्त जिरा राईस आणि वटाणा राईस केलेला होता. तर छान स्वयंपाक केलेला होता कोमलनं. कोमल पहिली थोडंसं कामाला कंटाळ्याने करायची, पण आत्ता जबाबदारी तिच्यावर आहे असं समजून ती खूप हसत मनाने आणि म्हणजे व्यवस्थित सगळं व्यवस्थित जागेवर टापणा टिपणाने सगळं काम पार पाडते, घरचं शेतातलं दोन्हीसुद्धा. माणसाला थोडं स्वीकारायला आणि सगळी जबाबदारी माझी आहे म्हणायला सुद्धा थोडासा वेळ लागतो. तर चला ही भाजी जी आहे ती शिजलेली आहे मस्त. आपण जसं की वाटण टाकतो आणि वाटण फ्राय करून शिजून देतो ना, त्या पद्धतीने ही भाजी झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण कलर जो आहे तो शेंगदाण्याची वाटण केल्यामुळे काय होतं, थोडासा पांढरा येतो, त्यासाठी थोडीशी हळद घालायची आहे. तर झालेली आहे ही भाजी तयार. आणि एकीकडे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. तर आम्ही सगळ्यांचं आवरल्याच्यानंतर जेवायला बसलेलो आहोत. तर जेवायला बघा काय काय केलेलं आहे आज. नंतर आईनं वांग्याची भाजी केली, कारण आजच्या रविवाराला वांग्याच्या भाजीचा खूप मान असतो असं म्हणतात. तर इथे बघा भाकर आहे, पापड आहे आणि करडीची भाजीसुद्धा आहे, मेथीची भाजीसुद्धा आहे. ह्या दोन्ही भाज्या थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत. आणि मी ताट वाढून थोडंसं खाल्ल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे आणि मी नंतर व्हिडिओ काढलेला आहे, कारण सारखा व्हिडिओ केलं का नाही मग ह्यांना वाटतं हिला काही कामच नाही, सारखं व्हिडिओज करत बसते. त्यासाठी तो फोन जरा ठेवून दिला ना तर नंतर लक्षात पण येत नाही. असंच बऱ्याच वेळेस झालेलं आणि होतं सुद्धा, कारण गावाकडे आपले व्हिडिओ पण नाही आवडत काढायला. तर मस्त भाकरी आणि भाजी होती, त्यामुळे उपवास सोडायला खूप म्हणजे जेवण भरपूर पोट भरून झाले. आणि इथे आई सांगत आहे माझ्या लहानपणीची एक गोष्ट, जी की मी खूप माती खायची लहानपणी आणि माती खाल्ल्यामुळे कुणीतरी म्हटलं की बाबा पोरगी तुमची माती खाते, तिला काही होईल. म्हणाल तुला आणा ना हो पूर्वी दवाखान्यात नेते म्हणजे आवड. मी म्हणलं आपलं काय आवडलं, म्हणजे काय आवडायचं घेणं बोलले आमचं. मी म्हणलं मी तोंड सुद्धा धुतलं नाही, अजून चहा नाही पिले, तोंड नाही धुतलं. म्हणलं मग तू पेचच नाही, तो काय केलं शेतकऱ्या उठून. मी म्हणलं सर्व काम केलं म्हणतात, काय केलं. आणि म्हणले हा बा गाडी जाईन बघ पुराणीची नेलं. मी म्हणलं नाही जर जावा तर पुन्हा म्हणते हीच आली नाही, मी तुझं म्हणलं होतं. तसंच सारानाचा हात धुतला आणि घेतली पोरगी चढायला आणि गेलो फाट्यावरल्या गाडीला दोघं जण. आणि ती अण्णा मी तर मला बसली बरं का, आणि अण्णा समज तिकडे बसायचे त्या हॉटेलवर कुठं दुकानात ह्याच्यात, आणि मस्त पान खायचे, चहा प्यायचे, ह्याला त्याला गप्पा हाणायचे आणि लांबून नाही पण नुसतं बघायचं. संध्याकाळच्या 7च्या गाडीला आणलं मुकामी, तेच ज्या गाडीने नेलं तेच गाडीला बाई. काय नाही, पुरीला आंघोळ नाही, काय चहा नाही, पाणी नाही, खायला नाही, भाकर नाही, काय तुला बी नाही, मला बी नाही, पुरीला बी नाही.
बघ हाय का पूर्वी कोणची होती? ही का दुसरी? आणि ते ही नाही का पारावरती ती मन करणार ती होती बघ तिचा नवरा भेटला ते म्हणले लेकरू लहान आहे बाई माणूस सोबत आहे चला घरी पोरगी आंघोळी घाला पोरीला काही नेऱ्या गिऱ्या करून जावा म्हणलं आम्हाला आत्ता गाडी आंबट गाडी येते म्हणजे आता गाडी आम्हाला कधीच गाडी ते मुक्कामी गाडीने चाललं शेवट काय सुद्धा घेतलं नाही बाई लेकराला सुद्धा घेतलं नाही नुसतं दवाखाना केला आणि असं तितक्या उशिरा आणलं घरी. तर असं होतं पहिल्या काळामध्ये. म्हणजे कसं जर कर्त्या समोर जर आपण काही थोडंसं बोललं तर ते त्यांना चालत नव्हतं. मग मी आई म्हणली होती खाऊ जा तिला होऊ द्या काय व्हायचंय तर, असं जिनं विचारलं तिला बोलली ते ऐकलं आणि मग ती शिक्षा दिलेली आहे. दिवसभर उपाशी राहून बघ पोरीला कसं बघायचं तसं म्हणून. तर असं आई पप्पा निघालेले आहेत यात्रेला. तर निघायच्या टायमाला त्यांना पाय धुवून औक्षण वगैरे करून वाट लावतात आणि एक तुपाची धार सोडतात देवापर्यंत. तर तीच तयारी मी करत आहे. म्हणजे पप्पांचे पाय वगैरे धुवून घेतले, त्यांना दिव्या मुठक्यानं ओवाळलं आणि औक्षण केलेलं आहे. तर तुमच्या इकडे काय करतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढ्यात आईच्या मैत्रिणीची एक गडबड चालू होती की त्या ऐन वेळेला त्यांना निघायचं होतं. कारण त्यांचं ह्यांनी 1 तास बाकी होता निघायचा, तोपर्यंत त्यांचं ठरलं की आम्हाला निघायचं आहे. कारण पप्पा म्हणले तुम्ही काही येत नाहीत आणि तुम्हाला कितीही सवलत दिली तरी काही नाही. ते त्यांच्या डोक्यात फिट्ट झालं आणि निघाले. पण तोपर्यंत जो ड्रायव्हर आहे, ज्यांची गाडी आहे, त्यांनी 3 माणसं तिथं अरेंज केले होते. त्यामुळे त्यांना काही ती जागा भेटली नाही. त्यामुळे त्यांची केलेली सगळी जी घालमेल आहे ती सर्व व्यर्थ गेली आणि त्यांना पण खूप वाईट वाटलं जायच्या वेळेस आणि खूप रडायलासुद्धा आलं. कारण कसं असतं ना, एक तर आपल्या घरातून निघता येत नाही, दुसरं तर अडचण असते, तिसरं तर कुठंतरी तयारी दाखवली किंवा झाली तर तिथं जर आपल्याला पुन्हा नाही हे झालं तर हे होत नाही. आणि एक ते पण आहे आणि एक आपल्या पण घरच्या गाड्या नसतात आणि एक पण एकाला कॅन्सल करून दुसऱ्याला बसवायचं ते त्यांचंही बरोबर नसतं. त्यामुळे ते ऐन वेळेस कुठेही ॲडजस्टमेंट होत नसते. तर असो इथे दोघांनाही ओवाळून वगैरे झालं आणि नंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन हे निघालेले आहेत देवदर्शनासाठी. तर ह्यांचा महिन्याचा प्रवास आहे. आता ह्या झाल्याच्यानंतर कोमलनं सुद्धा दोघांचं हे औक्षण वगैरे केलं आणि दोघांचेही आशीर्वाद तिनेही घेतले. असो हे सगळं झाल्याच्यानंतर काय झालेलं आहे, लगेच पप्पांनी जी तुपाची धार सोडतात ना ती घेतलेली आहे. तिनं त्या दोघांचं झालं की मला सुद्धा हळद कुंकू देऊन काय केलेलं आहे, पाया वगैरे ती सुद्धा सगळ्यांच्या पडलेली आहे. तुमच्या इथे देवदर्शनाला जाताना असं काही असतं का आणि तुमच्या इकडची पद्धत काय आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तांदळाचं आमंत्रण असते दिले ना पाय पडतीच नाही पोरग नाही तर मी दिसच ना मला कुठे तिथंच वाटायली कुठं दिसाना टाकायचंच नाही ते बाबा तू टाका शांती चालली आता चालली. इथे बघा आई इकडे मंदिरामध्ये बसलेले माणसं जे आहेत ना त्यांच्या सुद्धा जे मोठे माणसं आहेत त्यांच्या पाया पडत आहे. आईला वागता येत नाही, चालता येत नाही जास्त, तरी सुद्धा सगळ्यांच्या पाया पडून निघालेली आहे. तर चला मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.